आज आमच्या आया बहिणींचा आबरू त्यांनी काढण्याचं काम केलं। आज आमच्या सगळ्यांचा स्वाभिमान, कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण साहेबांवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। त्याचं उत्तर कराडकर 20 तारखेला मताच्या रूपात देतीलच। पण आज आम्ही इथं कराडकर जमलेलो आहे। फडणवीसांना आणि त्यांच्या चमच्यांना आणि भाजपच्या उमेदवाराला एकच आम्ही आवाहन करतो, आज रात्री 12 वाजेपर्यंत फडणवीसांनी जर महिलांची आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांची नाही माफी मागितली तर उद्या कराड शहरामध्ये विराट मोर्चा काढून त्यांचा निषेध करण्याचं काम आम्ही कराडकर करणार, हे तुम्हाला सांगतो। कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्याबद्दल अत्यंत असभ्य भाषेमध्ये, म्हणजे आम्हाला सुद्धा बोलताना त्याचा उल्लेख करावा वाटत नाही अशा शब्दामध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि आमच्या तमाम माता भगिनींच्या बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे, त्या कराड शहराला एक परंपरा आहे। अशा शहरामध्ये येऊन हे जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। सुसंस्कृत, सुविचार असा असलेल्या कराड शहरात यशवंतराव चव्हाणांच्या नगरीत, जिथं पृथ्वीराज बाबांना या सातारा जिल्ह्याची आन बान शान मानलं जातं आणि त्याच बाबांच्यावर आज चुकीचं वक्तव्य जी फडणवीसांनी केलेलं आहे त्याचा आम्ही महिला भगिनींच्या वतीनं, संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। खर तर बाबांच्या बद्दल असं बोलणं म्हणजे अतिशय ही चुकीच आहे आणि फडणवीसांना कदाचित बाबांचा इतिहास माहित नाही, या कराड तालुक्याचा इतिहास माहित नाही असं मला वाटतंय। कारण सतत या बीजेपीनं पहिल्यापासूनच एकतर स्त्रियांच्यावर राजकारण केलं, घाणेरडे वक्तव्य करायचं, नसेल तर जातीभेद करायचा आणि आमच्यातच दंगली घडवून आणायच्या, नसेल तर एखाद्या चांगल्या सुसंस्कृत आणि सज्जन व्यक्तीवर काहीतरी वक्तव्य करायचं आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवायची। हा त्यांचा पहिल्यापासून या बीजेपीचा पिंड आहे, त्यांचं हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून आज मी सर्वांच्या वतीने या धोरणाचा निषेध करते।